एक ब्रेकिंग न्यूज आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांचा मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपलेली होती सोमवारी। त्याच्यानंतर विधान परिषद निवडणुकीमध्ये 10 मतदारसंघांमध्ये बंडखोरी पाहायला मिळते आहे। म्हणजे या निवडणुकीमध्ये सुद्धा बंडखोरीला ऊत आल्याचं दिसतंय। जागा वाटपावरील असंतोष आणि पक्षांतर्गत जी धुसफूस आहे किंवा महायुतीमधल्या नेत्यांची जी धुसफूस आहे ती सुद्धा समोर आलेली आहे। 10 मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली आहे। नाराजी, जागा वाटपावरील असंतोष आणि पक्षांतर्गत रस्सीखेच उघडपणे समोर आलाय। नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवारासमोर भाजपच्या नेत्यांना पक्ष अर्ज केला, त्यामुळे पेच निर्माण झालाय। तर नांदेडमध्ये दुहेरी बंडखोरी पाहायला मिळाली आणि अधिकृत उमेदवारांना आमदार खासदारांच्या मुलाचंच आव्हान उभं राहिलंय। महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांना अधिकृत उमेदवारांबरोबरच अपक्ष आणि नाराज इच्छुकांचं आव्हान निर्माण झालेलं आहे। त्यामुळे आता 2 जूनच्या छाननीनंतर 6 जून पर्यंत चालणाऱ्या मंथरणीच्या राजकारणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर ही बंडखोरी कशी रोखणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कुठे कशा पद्धतीने बंडखोरी झाली आहे। एकतर संभाजीनगर जालना इथल्या जागेवर भाजपचे सुहास शिरसाट आहेत अधिकृत उमेदवार, मात्र बंडखोर आहेत समीर सत्तार, ते शिवसेनेचे नेते आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळते। दुसरीकडे आपण बघितलं तर दुसरा मतदारसंघ आहे रायगडचा। या ठिकाणी राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे हे अधिकृत उमेदवार आहेत, मात्र तिथं बंडखोर शिवसेनेच्या नेत्याच्या मुलगी जुईली दळवी या आहेत। त्याच्यामुळे आता या बंडखोरीला रोखण्याचं आव्हान नेत्यांसमोर असणार आहे। आता जुईली दळवी माघार घेणार का याकडे लक्ष आहे। तिसरं म्हणजे पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काकडे हे अधिकृत उमेदवार आहेत, पण त्याच वेळेला बंडखोर सुद्धा तिथे आहेत। भाजपचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुद्धा बंडखोरीचं आव्हान आहे। याशिवाय नाशिकमध्ये आपण बघितलं तर शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे अधिकृत उमेदवार आहेत, मात्र त्याच वेळेला भाजपचे गोकुळ गीते आणि गणेश गीते यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। ते नेते आहेत भाजपचे, मात्र ते बंडखोर आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा बंडखोरीला ऊत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एका अधिकृत उमेदवाराच्या विरोधामध्ये दुसऱ्या पक्षाचे 2 नेते हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। आणि त्यानंतर अमरावतीमध्ये आपण बघितलं तर भाजपचे प्रवीण पोटे हे अधिकृत उमेदवार आहेत, पण त्यांच्या विरोधामध्ये विप्लव बजोरिया जे शिवसेनेचे नेते आहेत आणि बंडखोर म्हणून त्यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यामुळे महायुतीच्या एका अधिकृत उमेदवाराला जी मतं मिळणार होती त्याच्यामध्ये कुठेतरी फरक पडण्याची शक्यता आहे आणि अशा पद्धतीने जर बंडखोरी होत असेल तर जे मतदार आहेत ते कोणाला निवडून देणार याकडे सुद्धा लक्ष आहे। बंडखोराला की त्या पक्षाच्या किंवा आपल्या महायुतीमधल्या त्या पक्षाकडे गेलेल्या जागेवर मतदान होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नांदेडमध्ये आपण बघितलं तर भाजपचे अमरनाथ राजूरकर हे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये बंडखोरी केलेली आहे शिवसेनेचे प्रवीण पाटील चिखलीकर यांनी। त्याच्यानंतर यवतमाळमध्ये आपण बघितलं तर शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी हे अधिकृत उमेदवार आहेत, मात्र भाजपचे नितीन भुतोडा यांनी बंडखोरी केली आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे साजिद बेग यांनी सुद्धा बंडखोरी केलेली आहे। म्हणजे शिवसेनेच्या वाटेला ही जागा आली, पण जे 2 मित्र पक्ष आहेत त्याच्यामधून त्यांनी बंडखोरी केलेली आहे। परभणीमध्ये आपण बघितलं तर सईद खान हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत, पण त्यांच्या विरोधामध्ये विजय जामकर राष्ट्रवादीचे त्यांनी बंडखोरी केली आहे। त्यानंतर राष्ट्रवादीचे संग्राम जामकर यांनी सुद्धा बंडखोरी केलेली आहे। अशा पद्धतीने 2 आव्हाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अधिकृत उमेदवाराच्या विरोधामध्ये। सोलापूरच्या जागेवर भाजपचे राजेंद्र राऊत हे अधिकृत उमेदवार आहेत, पण त्यांच्या विरोधामध्ये 2 बंडखोर आहेत, तेही शिवसेनेचे रमेश बारसकर आणि महेश साठे असे हे 2 बंडखोर त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले। नाही, महायुतीमध्ये जर काही कोणी फॉर्म भरलाही असेल तरी आम्ही सक्षम आहोत त्यांना समजवण्याला। आमच्या काही लोकांनी फॉर्म भरले त्यांना आम्ही कमी करायला लावू। तर विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती विरुद्ध महायुती असा संघर्ष पाहायला मिळालेला आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये बंडखोरीचं ग्रहण लागल्याचं दिसतंय। 17 जागांसाठी ज्या पद्धतीने अधिकृत उमेदवार दिले गेले त्याचबरोबर जे बंडखोर आहेत ते सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यामुळे या निवडणुकीला एक प्रकारे बंडखोरीचं ग्रहण लागल्याचं दिसतंय। महायुतीमध्ये अनेक ठिकाणी मित्र पक्षाच्या उमेदवारांकडून बंडखोरी झालेली आहे। आता ही बंडखोरी शमवण्याचं मोठं आव्हान पक्ष श्रेष्ठींसमोर असणार आहे। या बंडखोरांची मंथरणी करण्यासाठी आता त्यांना महामंडळावर नियुक्तीचं आश्वासन देत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू आहे। अशात महामंडळाच्या जागा वाटप फॉर्म्युलाकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय। कुणाच्या वाट्याला किती महामंडळ येणार आणि मग बंडखोरी शमवण्यासाठी त्याचा वापर केला जाणार, कशा पद्धतीने त्याचा वापर होतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।
तर ही महामंडळाची लॉटरी नेमकी कोणाला लागू शकते तेही आपण बघूयात। याच्यामध्ये एकतर 48% भाजपला, 29% शिवसेनेला आणि 23% राष्ट्रवादीला महामंडळाची अ ब क अशी विभागणी करून या पद्धतीनं ही विभागणी होऊ शकते। महामंडळाची लॉटरी कशा पद्धतीनं लागेल आणि पक्षनिहाय महामंडळ वर्गवारी आपण या ठिकाणी बघतोय। अ वर्गामध्ये सर्वात मोठी महामंडळं आहेत आणि या ठिकाणी भाजपला 48%, शिवसेनेला 29%, राष्ट्रवादीला 23% असं विभागणी केली जाईल। महामंडळाचे अध्यक्षपद भाजपकडे गेल्यास उपाध्यक्षपद हे मित्र पक्षाकडे जाऊ शकतं। अशा पद्धतीनं ही वर्गवारी होऊ शकते। पक्षनिहाय महामंडळ वर्गवारी आपण बघतोय, त्यामुळे आता याच्यामध्ये बंडखोरी शमवण्यासाठी कशा पद्धतीने याचा वापर केला जातो महामंडळांचा अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा तेही बघावं लागेल।